भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञानमात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञानमात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. यानमात्याला, तोच आपला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा
जातो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. तो राजांच्या राजा येशू अधिपती या भुवनीच्या, तो राजांच्या राजा येशू अधिपती या भुवनीच्या. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन अमुच्या, ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या, ख्रिस्त दाता शांती प्रीतीच्या अविरत आनंदाच्या. एकच वैद्य जगती आहे देवी आरोग्याच्या, ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला, तोच आपला तारणारा या स्वात्याला. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. आजच्या येशू तुला भेटतो हा कार्यक्रमाचं तुम्हाला मी स्वागत करीत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हे कार्यक्रम तुम्हाला प्रसार होत आहे. तुम्ही ऐका आणि इतरांना ऐकायला सांगा. सर्वजण आशीर्वाद भेटू दे. आजच्या प्रश्न जाऊया इब्रिकरांस पत्री 9 अध्याय 15 वचन. इब्रूस 9:15, इब्री 9:15. आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त नव्या कराराच्या मध्यस्थ याच करता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. 2 मुख्य गोष्ट आहे. ते पहिल्या करार म्हणजे नोआच्या दिवसापासून पहिला करार होते, मी तुम्हाला वाचवणार. पण त्या कराराची उल्लंघन ज्याने केली आणि पण त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने खंडणी भरली आणि त्यांच्या मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाले. आणि दुसरी गोष्ट, देवाने अभिवचन दिलेलं आहे. त्याच्या वचनाला विश्वास करणाऱ्यासाठी सार्वकालिक वारस. एक तर जे काय आमच्या जीवनात उल्लंघन झाले, जे काय चुकी झाले, जे काय पाप झाले, त्यापासून आम्हाला सोडवण्यासाठी येशू मरण पावला. येशू मरण न पावला असता तर आम्ही पापामध्ये मेला असतो. कारण वचन म्हणते रोमक्रंसपत्री 3:6-23 रोमन 6:23, पापाचे वेतन मरण आहे. 6:23 रोमक्रंस 6:23 पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन. कारण आम्ही पापामध्ये मरणार होतो. आम्ही देवाच्या कराराला तोडले, देवाच्या वचनाचं उल्लंघन केले. देवाने म्हटलं चोरी करू नको, चोरी केले. लबाड बोलू नको, लबाड बोलले. हे सगळं आमचं जीवनात उल्लंघन झालेलं आहे.
ते पहिल्या करारापासून जे काही लोकांचे उल्लंघन झाले, म्हणजे त्यांच्या हातातून पाप घडले, त्यासाठी सर्वांना मारायला पाहिजे. पण इथं सर्वांसाठी येशू ख्रिस्त मरण पावला. पेत्रांची पहिली पत्री 2:24 म्हणते, 1 Peter 2:24, पहिली पत्री 2:24 मध्ये, त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून क्रूस खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेलं होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. पहा, आपले स्वदेही आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये येशू ख्रिस्ताने तुमची आमची पापे क्रूस खांबावर नेली, म्हणून क्रूस खांबावर येशूची मृत्यू झाली. येशू देव आहे, तो कसा मरू शकतो? पण तुमच्या माझ्या पाप त्याने आपल्या अंगावर घेतल्यामुळे तो मरण पावला. आणि सर्वांची मुक्ती पाहिजे, यासाठी मरण द्यायला पाहिजे, कारण वेतन मरण आहे ना. येशू आमच्यासाठी मेला नसता तर आम्हाला सार्वकालिक जीवन न भेटलं असतं. कारण योहान 3:16 म्हणते, योहान 3:16, जॉन 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकलौता एक पुत्र येशू ख्रिस्ताला यासाठी दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, आमच्या मृत्यू स्वतःच्या देहामध्ये घेतला, पण आम्हाला सार्वकालिक जीवन. म्हणतात ना, अरे बाबा तो मरून जगला आहे, आता त्याचे आयुष्य घट्ट आहे म्हणतो ना आपण. कोणी आजारपणामुळं मेला असता परंतु जिवंत आला तर, असं म्हणतो ना. तर येशू आमच्यासाठी मरण पावला आणि तो तिचं जिवंत उठला. करितकरांची पहिली पत्री 15 अध्याय 3-4 काय म्हणते? 2 आणि 3 करितकरांची पहिली पत्री 15 अध्याय 2 आणि 3, 1 Corinthians 15:2 and 3. मी तुम्हाला वचन सांगते, वचनामध्ये दृढ राहा. ते वचन काय आहे? 3 वचन. कारण मला जे सांगण्यात आलंय ते तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य आहे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. तुमच्या आमच्या पापाबद्दल, तुमच्या आमच्या पापामुळे ख्रिस्त येशू मरण पावला. आणि पुढचं वचन, तो पुरला गेला, गाडीला गेला, पण शास्त्राच्या वचनाप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवण्यात आले. येशू जिवंत उठलेला परमेश्वर आहे. या जगामध्ये आपण कित्येक लोकांना देव म्हणतो, प्रभू म्हणतो, भगवान म्हणतो, ईश्वर म्हणतो, पण येशू ख्रिस्त बद्दल तो सर्वेश्वर आहे का? तो आमच्यासाठी मरण पावला, पण तिसरा दिवस त्या मरणाच्या बंधनाला तोडून तो जिवंत उठला. आज पण स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला आहे. मार्क त्याच्या 16:19, मार्क 16:19, तो उठवला गेला. 19. याप्रमाणे त्याच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. आज येशू स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. तो देवाचा पुत्र आहे, पण आज देवासमोर तो देवासंगी बसलेला आहे. म्हणून तुमच्या सर्व आधारापासून तुम्हाला सुटका द्यावा, यासाठी येशू मरण पावला. येशू आमच्याकडे मरण पावला, पण आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. येशू आमच्यासाठी त्यांनी मार खाल्ले, आम्ही निरोगी होतो. आमच्या सर्व रोग येशू काढून टाकतो. तर येशू आमच्यासाठी क्रूस खांबावर तो श्रापित गेला, पण आमच्या सर्व श्राप बदलून आम्हाला आशीर्वाद देतो. विश्वास करा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये घडेल. आणि पुन्हा एकदा बघूया इब्रिस 9:15 इब्रिस 9:15. एक तर आमच्या पापाला मिटवण्यासाठी येशू मरण पावला. आणि दुसरी गोष्ट, सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. देवाने वचन दिले की तुम्ही
देवाचा वारस आहे, स्वर्गाचा वारस आहे, सार्वकालिक जीवनाचा वारस आहे. पण हे वारसचा प्रतिज्ञा, अभिवचन जे कोणी विश्वास करतात त्यांना ते मिळावा. कुठलं हे वारस आहे? इब्रिकरांस पत्र 10:34, इब्रूज 10:34, इब्रिकरांस पत्र 10:34. कारण बंदीवानाबरोबर तुम्ही समदुखी झालात आणि स्वर्गात आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता म्हणजे मिरास, एक आमच्यासाठी संपत्ती आपल्याजवळ आहे व ते टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. तिथे देवाने सुंदर मालमत्ता म्हणजे सुंदर आशीर्वादला माल ठेवलेला आहे, स्वर्गात एक घर ठेवलेलं आहे. आणि तिथं आहे म्हणून या जगातील घर काय, खेतीबाडी काय, जाऊ दे प्रभूसाठी. प्रेषितांची जीवन वेळामध्ये असं केलं, आमच्या घरबार विकून टाकून प्रेषितांच्या पायामध्ये ठेवले. स्वर्गामध्ये आम्हाला एवढं मोठं संपत्ती आहे, तर या संपत्ती काय करायचं? पेत्रांची पहिली पत्री 1:4-5 म्हणते, 1 Peter 1:4-5. 1 Peter 1:4-5. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ता देव पित्या 3 ओके. हो, आपल्या महादयानुसार येशू ख्रिस्ताला मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाचे योग्य राखलेले आहात. तुमच्यासाठी ते वतन, ते मिरास स्वर्गात राखून ठेवले आहे. ते कसलं वतन आहे? पुढचं वचन 2 वचन, ते कधी न नाश होणारा. ओके, येशूच्या रक्त सिंचनामुळे मिळतो आणि ते आम्ही वारस स्वर्गामध्ये एक आमच्यासाठी संपत्ती आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. पुन्हा 3 वचन टाकूया. ते वतन स्वर्गात राखून ठेवलेलं आहे. परमेश्वराने विश्वास योग्य राखलेले आहेत, राखून ठेवले आहेत. विश्वास करा, स्वर्गामध्ये आमच्यासाठी एक संपत्ती, एक वतन आमच्यासाठी आहे आणि ते आम्हाला मिळावं. हे देवाचं अभिवचन आहे, त्याला विश्वास करा. या जगामध्ये पापापासून मुक्ती, पाप सुटकारा आणि चांगलं जीवन, येशू ख्रिस्तामध्ये नवीन जीवन आणि स्वर्गात एक वतन आमच्यासाठी आहे. म्हणून विश्वासाने राहा. या अभिवचनावर विश्वास करा, देवाच्या वचनावर विश्वास करा, म्हणजे तुम्हाला भेटेल. तुम्हाला देण्यासाठी येशू मरण पावला आणि जिवंत उठला, आज पण स्वर्गामध्ये आहे. आणि मत्ती 25:34 मत्ती 25:34 एक दिवस आम्ही स्वर्गात जाणार आहे, त्यावेळी येशू ख्रिस्त स्वर्गाच्या दाराशी उभा राहून काय म्हणणार आहे? माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वचन घ्या. जसं हे जग आहे, हे जग स्थापना केले त्यावेळी देवाने स्वर्गाचा पण स्थापना केलेला आहे. स्वर्ग आहे ते तुमच्याकरिता सिद्ध केले आहे, त्याचे वचन घ्या तुम्ही. जसं या जगामध्ये आपण जन्मलो, या जगाचा आम्ही आशीर्वाद प्राप्त करतो ना, स्वर्ग पण आमच्यासाठी तयार केलेलं आहे. हे जग तयार होताना स्वर्ग तयार आहे. पण ते देवाकडून हे तारणाचा आशीर्वाद, पाप क्षमाचा आशीर्वाद, देवाच्या लेकर होण्याचे आशीर्वाद यांनी प्राप्त केले, त्यांनाही स्वर्गराज्य आहे. त्या स्वर्गामध्ये या, प्रवेश करा, या. तुम्ही देवाकडून आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. किती चांगला आहे ना. म्हणून येशू आमच्यासाठी मरण पावला, आमच्या सर्व गुन्ह्यापासून आम्हाला सुटका द्यायला. आणि देवाचं वचन, जे वचन आमच्यासाठी, त्याच्यासाठी ते वचन पूर्ण करण्यासाठी येशू आमच्याला मरण पावला.
विश्वास करा. चला प्रार्थना करूया. पवित्र दैव धन्यवाद. येशू ख्रिस्त आमच्यासाठी, आमच्या पापांसाठी मरण पावला, गाडीला गेला, पण तिचं जिवंत उठला. अभि जिवंत परमेश्वर आहे. हा तुझ्याकडे जे काही पाहतं प्रभू, माझ्या पापासाठी तो मरण पावला, माझ्या पापापासून मला सुटकारा दे, मला तारणाचा निश्चय दे. यापुढे मी पाप करायचे नसते जे कोणी म्हणतात प्रभू त्यांना पाप क्षमा कर, पापाचे क्षमाचे निश्चय दे आणि तारणाचे निश्चय दे प्रभू. किती वर्षाचे पाप असू दे, ते जुन्या कराराचं सर्व तो पापाला मिटून टाकलं आदामाच्या दिवसापासून. तर यांचे पाप कुठे आहे बाबा? सर्व पाप मिटून टाक. त्यांना त्या शरीरामध्ये चांगलं आरोग्य दे प्रभू. सगळा अशक्तपणा, सगळा आजारपणा काढून टाक. आशीर्वाद कर प्रभू. आणि जे प्रवचनाला आम्ही विश्वास करतो की देवाचं राज्य लवकर येणार आहे, देवाच्या राज्यामध्ये आमच्यासाठी वतन आहे, असा विश्वास करणाऱ्यांना त्या निश्चयामध्ये बांधून घे प्रभू. कधी येशू ख्रिस्तापासून मागे वळून जायचं नाही. येशूचा विश्वास स्थिर राहू दे. येशू प्रभू लवकरच जगामध्ये येणार आहे, तेव्हा आम्हाला हाक मारून बोलवणार, या माझ्या पित्याने आशीर्वाद प्राप्त झालेले जण हो, याचं वतन घ्या तुम्ही. किती चांगलं दिवस आहे प्रभू. त्या दिवसासाठी आम्हाला पवित्र कर, तयार कर, आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. नेक्स्ट संडे 3 PM we will meet again. God bless you. Amen. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 9323424695.